आणि यासोबत आमचे सुरेश चव्हाणके दिल्लीवरनं आले, ते विशेषत्वाने रामगिरी महाराजांचं या ठिकाणी एक संदेश देण्याकरता आले, आणि ते म्हणजे या ठिकाणी जो काही सरला बेटाचा विकास आराखडा 109 कोटी रुपयाचा तयार झालेला आहे, हा विकास आराखडा त्या ठिकाणी कार्यान्वित झाला पाहिजे। सुरेशजी, तुम्हाला आणि या तमाम भगवत शक्तीला या ठिकाणी मी आश्वस्त करतो की आपला हा जो काही आराखडा आहे महाराज, यालाही आम्ही लवकरच मान्यता देऊन त्याचंही काम हे आम्ही निश्चितपणे या ठिकाणी सुरू करू। खरं म्हणजे आज आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी परिवर्तन करायचं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर एकीकडे आज आपण आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत विजेची व्यवस्था उभी केली। आता दिवसा 12 तास वीज आपल्याला द्यायची आहे, येत्या काळात सोलरची वीज देखील आपण देणार आहोत, पण त्यासोबत आमच्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी देऊन त्यांना कायम कर्जाच्या विळख्यातनं आपल्याला मुक्त करायचं आहे। आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काम आपण हातामध्ये घेतलंय। आमचे दोन्ही मंत्री या ठिकाणी कामाला लागलेले आहेत, आणि आम्ही ठरवलेलं आहे या ठिकाणी आमचा जो काही सगळा बाहेरचा भाग आहे, विशेषतः आमच्या ज्या तिकडनं उचलायचं आणि नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये आणायचं, जेणेकरून आमच्या मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला, पण आम्ही शपथ घेतली आहे मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही, त्यांना दुष्काळातनं मुक्त करायचं आहे। आणि याचं काम आम्हाला याच वर्षी सुरू करायचं आहे, याची तयारी देखील आम्ही सुरू केलेली आहे।